हाय मित्रांनो, आपण आज जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारं भांगशीमाता गड. आपण बघू शकता, आपल्याला समोर ते बघा भांगशीमाता गड दिसतोय. अवघ्या एक 15 मिनिटांमध्ये आपण तिथं पोहोचत आहोत. तरी आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हो, थोडेशा अंतरावर आल्यानंतर आपण जर बघू शकता, शहराच्या एक हाकेच्या अंतरावरती भांगशीमाता म्हणून गड आहे आणि तो आपण समोर बघू शकतो. बघा, एक अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण त्या गडाच्या पायथ्याशी पोहोचू. तरी आता पुढच्या प्रवासाला आपण आता सुरुवात करूया. गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जो लागतोय बघा, प्रवेशद्वार लागतोय आणि आपण वरती प्रवास चालू करू. जसं आपण गडाच्या दरवाज्यानंतर मध्ये आल्यानंतर जसं एंट्री करतो की समोर आपल्याला भगवान शंकराची मूर्ती दिसते बघा. आणि इथनं त्याच्या डाव्या बाजूनं एक घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलातून आपण आता प्रवास चालू करू. हो, जसं आपण गडाच्या पायथ्यानंतर थोडं समोर चालू आल्यानंतर आपण समोर बघू शकता की श्री 1008 महामंडळेश्वर श्री स्वामी परवानगीजी महाराज यांची ही बसण्याची जागा आहे. आणि जर बघितलं प्रत्यक्षामध्ये महाराजांनी तर खूप असं मोठं कार्य आपल्याला इथं त्यांचं दिसतंय. समोर जर बघितलं तर खूप छान असे पुरातन जुन्या काळातले मंदिर आपल्या इथं बांधकाम होताना दिसतंय. आपण आता त्या मंदिराकडे जायचं. जाऊ ना. जसं आपण गडाच्या पायथ्यानंतर समोर आपण महाराजांची कृती बघितली. जसं समोर की आपण सुंदर असं एक नक्षीकाम केलेलं आपल्याला एक मंदिर आढळतं आणि ते मंदिर एक भगवान विष्णूचं आहे. आपण बघू शकता की मध्ये सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते की जेणेकरून आपलं ते तिथे उडलतंय. तुम्ही बघू शकता मंदिराचं बांधकाम आहे एकदम अशी प्राचीन मंदिर सारखं बांधकाम केलेले आहे. गडाच्या पायथ्यानंतर आपण मंदिर बघितलं. मंदिरानंतर आपण जसं थोडंसं पुढे चालत होतो की आपल्याला गडावरती चालण्याचा पायरी बाजू दिसतो. आणि आपण आल्यानंतर आपल्याला एक 2-3 मित्र दिसले. हे पोलीस भरती आणि आर्मी भरतीची प्रॅक्टिस करतात आणि हे मुलं गंगापूरवरनं म्हणजे 30 किलोमीटरवरनं हे स्पेशल प्रॅक्टिससाठी गडावरती आले. आणि त्यांची अकॅडमी आहे डरन 2 अकॅडमी. ही गंगापूरमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी अकॅडमी आहे. जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बघा तुम्ही या मुलांची मेहनत बघू शकता तुम्ही. कारण 35 किलोमीटरवरनं इतकं दूर येणं म्हणजे हा काही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तरी ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असेल त्या मुलांनी
गंगापूर ते ड्युरेन अकॅडमीला प्रवेश घेऊ शकता. जसं आपण गडाच्या मध्यभागी चालत आल्यानंतर आपल्याला बघू शकता आपण की असे सुंदर असे पाण्याच्या टाक्या आहेत आणि खूप हे सुंदर कोरीव काम आपल्याला समोर या पाण्याच्या टाक्याचं आपल्याला बघतो दिसतंय गडावरती. आणि तसंच गडाच्या अगदी समोर जर बघितलं इकडं टाक्यांच्या तर सुंदर असे एक निसर्गरम्य आपल्याला दिसतंय. आणि समोरच जो दिसतोय बघा समृद्धी महामार्ग दिसतो आपल्याला बाळासाहेब ठाकरे, तो पण दिसतोय. आपण आता गडाच्या पुढच्या प्रवासासाठी चालू करू. गडावरती चालत आल्यानंतर आपण बघू शकता की गडाचा हा पहिला प्रवेशद्वार आपल्याला लागतो. प्रवेशद्वार वरती आल्यानंतर आपण बघू शकता की गडाच्या पूर्वेला इकडे सुंदर असं एक धरण बांधलेलं आहे. आणि इथं जे यावर आपलं छत्रपती संभाजीनगर शहर दिसतंय आपल्याला. आणि गडाच्या उत्तरेला जर बघितलं तर इथं देवगिरी किल्ला आपल्याला दिसतोय. आता धुक्यामुळे आपल्याला तेवढं स्पष्ट दिसत नाहीये. आणि गडाच्या दक्षिणेला जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज MIDC हा जो औद्योगिक परिसर आहे आणि रहिवासी परिसर आहे आपल्याला इथनं स्पष्टपणे दिसतोय. जेणेकरून इकडनं बघितलं तर देवगिरीचा किल्ला, पूर्वेला जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहर आणि उत्तरेला जर बघितलं तर औद्योगिक परिसर, अशा या सर्वांच्या मध्यभागी हे भांगशीमाता गड हे आपल्याला इथं उभा राहिलेलं दिसतंय. आपण आता प्रत्यक्षात देवीच्या मंदिराकडे जाणार आहोत. आपण गडावरती आल्यानंतर जे देवीला पूजेसाठी साहित्य लागत असतं ते आपले संतोष भाऊ यांनी एक अत्यल्प आणि सुनील भाऊ अत्यल्प कमी दरामध्ये आणि कमी रेटमध्ये आपल्याला इथं एक फूल, नारळ, प्रसाद, अगरबत्ती वगैरे आपल्याला इथं उपलब्ध करून देत असतात. जर गडावरती आवर्जून तुम्ही आलात तर सुनील भाऊकडनं तुम्ही खरेदी करसाल. गडावरती आल्यानंतर आपण मागे बघितलं फुल सेंटर, त्याच्यानंतर जसं जसं आपण देवीच्या मंदिरासमोर येतो तर आपण हे सुंदरसे असे पाण्याच्या टाक्या बघू शकता. आज एवढा कडक उन्हाळा आहे तरी पण आपल्याला इथे पूर्णपणे या टाक्या भरलेल्या दिसत आहेत. गडाच्या वरती आल्यानंतर आपण देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर बघू शकता आपण गडाच्या दक्षिणेला हे बघा इकडं बघताय हा पूर्वीचा गडावर येण्याचा हा मार्ग आहे. जर असं आपण बघितलं तर दक्षिणेकडनं सुद्धा आपण आता गडावर येऊ शकतो. पण सत्य परिस्थितीत जर बघितलं तर हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. हे बघा समोर तुम्हाला गडाचा दरवाजा दिसतोय बघा. आपण बघू शकता दरवाजा. गडावरती आल्यानंतर आपण बघू शकता की आपण सुरुवातीला अगोदर एक पाण्याच्या टाक्या बघितल्या आणि तशाच प्रकारच्या इथं आपण समोर या पाण्याच्या टाक्या बघू शकता. आणि आज रोजी सत्य परिस्थिती जर बघितलं तर हे पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. आपण हे बघू शकता. गडाच्या वरती आल्यानंतर गडाच्या दक्षिण दिशेला जर आपण पाठीमागनं जर आलो तर खाली जर बघितलं तर ते राहण्याच्या खोल्या आपल्याला आढळून येतात. आज त्या पूर्णपणे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. आपण हे बघू शकता. आणि इथनंच एक छोटासा दरवाजा बघा. इथनं भुयार म्हणतो आपण त्याला प्राचीन काळामध्ये, हे आपल्याला स्पष्टपणे इथं दिसतंय. पण आज काय अंधार असल्यामुळे आपण तिथं काही मध्ये प्रवेश करू शकत नाही. तिथं प्रवेश बंदी आहे.
सुंदरशा अशा या टाक्या आपल्या राहण्याचे तुम्हाला राजवाडे दिसत आहेत. अतिशय थंड आणि गार या आजच्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही इथं आलात तर आवर्जून या स्थळाला भेट द्या. सर्व गड बघून झाल्यानंतर आपण बघू शकता की 56 फुटचा असा भगवा ध्वज आपल्याला किल्ले भांगशी माता गडावर दिसतोय. आणि इकडे बघा समोर बाजूला जर बघितलं तर आणखी एक पाण्याची टाकी आपल्याला आढळून आल्या. जर एकंदरीत जर आपण बघितलं जर गडाची जर माहिती घ्यायची जर ठरली तर गडाला सुरुवातीला जर आपण जसं गडाचे प्रवेशद्वार करतोय तर खाली आपल्याला भगवान शंकराची मूर्ती प्रसन्न मूर्ती आपल्याला तिथे दिसली. जसं जसं वरती येतं आपण तसं समोर आल्यानंतर भगवान शंकराचं महादेवाची पिंड खूप असं प्राचीन सारखं मंदिराचं बांधकाम भांगशी माताच्या गडाच्या पायथ्याशी आपल्याला केलेलं आढळतंय. आणि जसं जसं पुढे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला लागते ती पाण्याची टाकी, त्याच्यानंतर गडाचा लागतो तो पहिला प्रवेशद्वार, नंतर वरती आल्यानंतर आपण फुल सेंटर बघितलं. आणि सुंदरसं असं आपण ज्याच्यासाठी आतुरतेने गडावरती आलो होतो अशी प्रसन्न ही देवीची मूर्ती आपण तिथं बघितली. आणि गड जर वरती बघितलं अतिशय उत्तम आहे. तर माझं सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व जनतेला जे गडप्रेमी आहे त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी एक अतिशय शहराच्या चारी बाजूने वेढलेला हा गड आहे आणि अतिशय सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आपल्याला इथं दिसतंय. आणि गड हा अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपण वरती चढू शकता. आणि एक फॅमिली पॉईंट म्हणून आपण इथं 100% येऊ शकता. पुरंदर क्षत्रिय कुलावंतौष सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.